श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतीव लोक उजागर। राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम। रामदूत अतुलित बलधामा, पवन हनुमान महावीर विक्रम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदे श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता। जया गावी केला वास दयाशी नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा। विकायिका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादरून पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो। भागवत कथा 3 वर्ष 4थ्या वर्षाला शिव महापुराणाची कथा, आणि ते सर्वांनी श्रवण करण्याचा प्रयत्न केला। आयोजक नियोजक संयोजक हरिभक्त परायण आदरणीय पहिल्या वर्षाचे आयोजक नियोजक संयोजक आदरणीय हरिभक्त परायण देवरावजी विठ्ठलरावजी बोंद्रे यांच्या हस्ते 1 वर्ष हा सुंदर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पहिल्या वर्षाला आदरणीय हरिभक्त परायण मोरेदा महाराजांची कथा, 2ऱ्या वर्षाला नाही का गुजाडे महाराजांची कथा, 3ऱ्या वर्षाला निंबाळकर महाराजांची कथा, या वर्षाला संतोष महाराजांची कथा, आणि 4थ्या वर्षाची सेवा परत माझ्याकडे आलेली आहे। आदरणीय हरिभक्त परायण देवभाऊ केशव भाऊ त्यांच्या असलेल्या अर्धांगिनी, त्यांच्या बहिणी, त्यांचे जावई, काय असेल त्यांचा आप्त परिवार, मित्र परिवार, इष्ट परिवार, गाव परिवार, नगर परिवार, सर्वच्या सर्व जे जे त्यांच्या परिचयात आहेत, परिवारात आहेत, नवे नवे नगर परिवार परिसरात ते सगळी मंडळी येणारी सर्व आदरणीय हरिभक्त परायण वंदनीय माता मंडळी, भगिनी मंडळी, त्यात पिता मंडळी, त्याच्यामध्ये बंधू, सर्वच्या सर्व मृदंगाचार्यापासून तर विनेकऱ्यांपर्यंत मृदंगमणी, मृदंगाचार्य, मृदंग सम्राट हरिभक्त परायण आमचे गिरीश महाराज, आदरणीय हरिभक्त परायण त्यांच्या जोडीला असल्यामुळे भेदभाव होतो, मग त्यांच्या संगतीने होतो, पंगतीचा लाभ। मला नाव माहित नाही, कपडे बदलवले, भेद बदलल्यामुळे हरिभक्त परायण वंजारी साहेब, आदरणीय इकडे दुसरे आहे अजून वंजारी साहेब, यजमान हरिभक्त परायण ठाकरे महाराज, विशेष उपस्थिती लाभलेले हरिभक्त परायण सकर्डे महाराज, हरिभक्त परायण आमचे नाही का हा बहुरूपी महाराज, त्या दिवशी यांनी वर्णन केलं, बहुरूप घेतात ते नाही का, एक रूप त्यांचं अमरावतीतला आहे, एक रूप नागपूर मधला आहे, आणि असं म्हणा त्यांचा नवीन जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही। देवाचं कार्य करण्याकरता देवाने परत त्यांना वापस आणण्याचा प्रयत्न केला। आमचे हरिभक्त परायण आदरणीय उमेश महाराज, आदरणीय हरिभक्त परायण ओळखे महाराज, रुद्र महाराज, हरिभक्त परायण अमय, अमय महाराज, अभय ऐकलं, अमय अमर, अमय अमय आपल्याला अर्थ नाही कळत। हरिभक्त परायण रुद्र महाराज बोंद्रे, बोंद्रे परिवारातलं रत्न, ऋग्वेद, ऋग्वेद नाही का, हा फार मोठा राजा होता। तुझं नाव महाराज मयूर महाराज, हरिभक्त परायण गोपाल महाराज, आपल्या कीर्तनात गोपाल पाहिजे ना, 7 दिवस गोपाल महाराज होते, त्यांनी झटकी केली, हरिपाठामध्ये आनंद घेतला। हरिभक्त परायण टक्के महाराज, हरिभक्त परायण योगेश महाराज, हरिभक्त परायण जीवन महाराज, काय पाहा लागते, हरिभक्त परायण हर्षद महाराज, आणि हरिभक्त परायण आमचे
का या परिसरामधले नाही का, ज्याच्या अनेक प्रकारे जवळजवळ सर्व ग्रंथ मुखद्गत आहे, पण विना मात्र इकून त्यांनी घेतलं, विना इकून घ्या लागते. विठ्ठल विठ्ठल बहुरूपी यांचं पाहिजे होतं पैठणकर सूर, पण मात्र एक आहे सूर लावून आहे. आमच्या बरोबर एक गायक असतात, त्यांच्या नावामध्ये आहे नीलकंठ गायक, असं त्यांच्या नावामध्ये, तसं तुमच्या नावामध्ये सूर आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे तुषार आहे. तुषार कशाला म्हणतात सांगा? किती निघते एका याच्यातून? एक जर फेकला तर हजार निघते त्याच्यातून तुषार. जेव्हा म्हणून दिसायला सुंदर आहे आणि खरे कीर्तनकार शब्दात हे कीर्तन झालं त्यांचं. आणि कीर्तनकाराला एक मन आहे कीर्तनकाराला, आणि याच्या जवळ ना गाडी आहे, त्याला कीर्तनकार करतात. खरोखर तुषार महाराज या परिसरामधले आणि सुंदर गायक आहेत, वादक आहेत, आणि ते मुलं शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा विद्यार्थी एक उभाच अजून विद्यार्थी असते आणि खरोखर मुलं तयार करावा. आम्ही शिबिरामध्ये जवळजवळ 200 ते 250 मुलं तयार केली. ते 250च्या 250 कोणी इंजिनियर हरिपाठाला ते हजर राहिले. नित्यनेमाने सर्वच्या सर्व मंडळी आणि 7 दिवस कीर्तन, रोजचे कीर्तन झाले नाही का, आणि कीर्तन सुद्धा सुंदर झाले. म्हणून माकडे बाबालाही माकडे महाराजांनाही नाही का परम स्नेह जेहरी करतो, कारण सुंदर अशी महाराज त्यांनी आणलेत. त्या दोघांमध्ये यांची युती होती नाही का. तुषार महाराज पैठणकर आणि माकडे महाराज यांची युती होती. आणि आम्हाला काय नाव म्हणतात पक्षाच्या विरोधात? विरोधी पक्ष नेतो होतो मी. स्पेशल कथेचं माझ्याकडे कीर्तन हरिपाठ काकडा यांच्याकडे सुंदर महाराज. रोजची कीर्तन चांगले झाले. लक्षात ठेवा, कोण्या सप्त्यामध्ये 2-3 कीर्तन चांगले होतात, बाकीची कीर्तन सगळे असेच जातात. पण कमी पैशाचे आणि अगदी सुटसुटीत आणि सुंदर वर्णन करणारी महाराज मंडळी रोजचे कीर्तन असल्यामुळे थोडासा खर्च वाढतो. खर्चही वाढला तर या पर कुछ कमी नाही आहे. स्पेशल 5 वर्षासाठी बुवाजीने पुंजी ठेवलेली आहे. मी माझ्या मनाने अंदाजाने बोलण्याचा प्रयत्न केला. कदाचित कोणी विचारते काय राव एवढा मोठा सप्ताह करतात, काय गरज आहे एवढा मोठा सप्ताह करण्याची? गेला 1 वर्ष झालं, डबल करण्याची गरज नाही. पण मात्र कधी कधी एखाद्या व्यक्तीची अंतिम इच्छा असते मला 5 वर्ष कथा करायची, पण मात्र 5 वर्ष त्याचं आयुष्य असलं पाहिजे. ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे बहुमताने निवडून आले, भाजप सरकारमध्ये गोपीनाथजी मुंडे बहुमताने निवडून आले. एवढे स्वप्न पाहिले गिरीश महाराज त्यांनी. सर्वात पहिला स्वप्न पहिलं विदर्भासाठी. मला विदर्भासाठी भरपूर काही करायचं आहे, आणि त्यांनी डायरेक्ट बोलून दाखवलं, विदर्भाला आमच्या पश्चिम महाराष्ट्राने खूप लुटलं, असं त्यांचे शब्द. म्हणजे अनेक प्रकारे विदर्भाचा जो विकासासाठी आलेला पैसा तो सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला. हे मला माहित आहे, ते कोणाला माहित नाही. म्हणजे मी नाही म्हणत, मी मुंडे बोलतो, त्यांचे शब्द. पण मी विदर्भासाठी फार मोठं कार्य करणार. 1 महिन्यामध्ये स्वर्गवासी झाले. सांगण्याचं तात्पर्य तसेच आदरणीय हरिभक्त परायण देवरावजी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती 5 वर्ष कार्यक्रम आपण करू. आणि लक्षात ठेवा, कार्यक्रम करण्याकरता सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी पाहिजे. हिंमत पाहिजे, पैसा पाहिजे, आणि अनेक प्रकारे नाही का आपण कार्य करू शकतो याचा विश्वास पाहिजे. तो त्यांच्याजवळ होता. आणि अनेक प्रकारे ते जास्तीत जास्त सुंदर कार्य करायचे. वृक्ष लागवड, पारमार्थिक. त्यांनी 4, 5, 7 वर्ष माझी अपेक्षा केली, माझी वाट पाहिली. म्हणजे मी त्यांना मिळावं भागवतासाठी, पण माझा त्यांची भेटच झाली. या वेळेला सहज आमच्या मातोश्री भेटायला आल्या. नेमकं मी तिथून सावरकरजीच्या घरी निघून गेलो. आणि त्या नर्वस वरून आल्यानंतर हाताने नंतर भेटू. शेवटी देवरामजी म्हणायला लागले, देवरावजी नाही भेटत ना महाराज, मग कुठपर्यंत त्यांच्या मागे लागायचं? म्हणून त्यांनी मग त्या वर्षी कार्यक्रम घेतला. त्यांची शेवटी माझं भागवत ठेवण्याची त्यांची इच्छा होती. कारण ते दररोज पिपळा डाक बंगल्याला कथा श्रवण करण्याकरता यायचे. पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला भेटही झाली अशी धावती उभ्या उभ्या असो. आणि या 4थ्या वर्षाची असलेली सेवा पूर्ण सप्ताह चांगल्या पद्धतीने पार पडला. त्याच्यामध्ये आज असलेलं काल्याचं कीर्तन, सुंदर असं वातावरण आहे. दिंडीमध्ये जाताना केवढं थंड वातावरण होतं नाही का.
काय थंड वातावरण होतं, आम्ही चपलाही घालत नाही, नाही का? नाही नाही, चपला घालू नये दिंडीमध्ये. कुठं लिहिलेलं आहे दिंडीमध्ये चपला घालू नये? आणि बिमार पडलं तर मग डॉक्टरकडे जावं लागतं. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, ऐका. एवढं वैराग्य प्राप्त करून घेऊ नका की आम्ही एवढ्या उन्हीचं चपलाही घालायला तयार नाही. ऊन जर चांगली झोंबली ना तर 1 महिना घराच्या बाहेर निघू देणार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, घरातही चपला घाला. घरातल्या चपला वेगळ्या, बाहेरच्या चपला वेगळ्या. तुम्ही म्हणाल महाराज नवरदेव डायरेक्ट जोड्यासहित मंदिरात जातो, तर मंदिरात डायरेक्ट चपला न घालणं ही तुमची भूमिका आहे, तुमचा त्याग आहे, वैराग्य आहे. पण दुसरं ऐका, पाय जर, आता त्याच्यावर बोललो तर लय बोलता येईल, कोंबडीच्या विष्ठेने जर भरला तर 12 वर्षाचं पुण्य एका क्षणामध्ये नष्ट होते. ऐका, मनुष्याच्या नाकातल्या घाणीपासून, तोंडातल्या घाणीपासून जर भरल्या 13 महिन्याचं पुण्य एका क्षणामध्ये नष्ट होते. नवे बकरीच्या लेंडीवर पाय पडला 1.5 महिन्याचं पुण्य नष्ट होते. आता किती सांगत राहू, कुत्र्याच्या विष्ठेवर जर पडला, गाढवाच्या विष्ठेवर जर पडला, माणसाच्या विष्ठेवर जर पडला, आणि रस्ते एवढे स्वच्छ आहे, जनावरांपेक्षा तर माणसांनी रस्ते खराब केलेले आहे. एसटी डेपो मध्ये जा, डबे जे जास्तीत जास्त भरलेले आहे ना, कचऱ्याने कमी भरलेले आहे, निरात थुंकल्याने भरलेले आहे. थुंकीवर जर पाय पडला तर 6 महिन्याचं पुण्य नष्ट होते. आणि तुम्ही चप्पल घालत नाही, लय तुम्ही चप्पल नाही घातली म्हणजे लय पुण्य होते. गेलं तुमचं पुण्य सगळं. कशा कशाने पाय भरले तुम्हाला काय माहित आहे? विठ्ठल विठ्ठल जे झालं ते गंगेला वाहलं. याच्या पुढे माझी विनंती आहे, दिंडीमध्ये सुद्धा चप्पल घालायची. अहो एवढी मोठी दिंडी निघते आळंदीवरून, विनेकराच्या पायात चपला असतात, माहित आहे का? म्हणून जीवनामध्ये काही काही बिना चपलीचं तुम्हाला लय प्रदक्षिणा करायची आणि बिना चपलीची, मंदिरामध्ये बिना चपलीची प्रदक्षिणा करा. नवे गोवर्धनाची प्रदक्षिणा करायला जा, बिना चपलीची करा, नाही का? तिथे काही घाण नसतंय. पण घाण आहे त्या रस्त्याने जर चप्पल घालणार नाही तुम्ही, तर जेवढं पुण्य तुम्ही बिना चपलीचं समजता त्याच्या पटीनं 10 पटीने दोष लागतो चप्पल न घालता. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सूचित आणि सावध करण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढे शेवटी तुमची इच्छा. महाराजाला तेवढंच काम आहे सांगायचं, मग आम्हाला तेवढंच काम असते, कीर्तनात प्रवचनात सांगायचं, दुसरं कोणतं काम राहत नाही. तुमच्या चांगल्यासाठी सांगतो, लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा शरीराचा भाग आहे तळपावला आणि तळहात. म्हणून म्हणतात की टाळी वाजवा. का म्हणतात तर संत महात्मा, नाही का? जेवढं तुम्ही टाळी वाजवण्याचा प्रयत्न करत, टाळी जमिनीवर वाजवा असं म्हटलेलं नाही, नाही का? वाचे वदा म्हणे उठा वाचे वदा गोपाळगा. कैसा वासुदेव बोलतो बोल, हे प्रमाण अगोदर घ्यावं लागतं. वास्तविक पाहता आपण जे बोलून राहिलो त्या बोलण्याचा या प्रमाणाशी संबंध नाही, पण हे प्रमाण झाल्यावर मग ते प्रमाण येत आहे, नाही का? कोणतं? टाळा टाळी लोपला
प्रयत्न करतो, त्यामध्ये जसा नाद लोपलेला आहे त्याच पद्धतीने ही टाळी आम्ही वाजवतो, याच्यातूनही स्वर येतो. तो टाळ वाजवतो त्याच्यातूनही स्वर बाहेर पडतो, पण मात्र लोपला नाद हा शब्द वापरलेला आहे. ती टाळी ब्रह्मानंदे लागली टाळी, ती टाळी आपल्याला वाजवता आली पाहिजे. ती टाळी जोपर्यंत आपल्याला वाजवता येणार नाही तोपर्यंत देहामध्ये बदलच होणे. काल आपण बोलून गेलो, आपण मंदिरात रोज जातो, रोज पूजा करतो म्हणजे आपण बदललो असा त्याचा अर्थ कधी समजू नका. आम्ही तीर्थयात्रा करतो, पूजापाठ करतो, ग्रंथ वाचतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो म्हणजे आपण बदललो, अजिबात नाही. याला बदल म्हणत नाही. बदल होण्याकरता या सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत. या सगळ्या गोष्टीच केल्याने बदल होता असं काही नाही का. बदल होण्याकरिता आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे तिथे हे प्रमाण लागू पडते. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद. सर्वात महत्वाचा शब्द आहे भोग भोगताची आटला भेद. म्हणजे अनेक प्रकारे संसारामध्ये वावरत असताना धीरे 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 जो आमच्या ठिकाणी अहंकार आहे, जो अभिमान आहे, जो भेद आहे, जो द्वेष आहे, जो क्लेश आहे, तो आटत आटत गेला पाहिजे. आमचा आटत आटत चालला नाही, तो घडा भरत भरत चालला. हा घडा विषय विकाराने भरलेला आहे. पण विषय विकाराने भरलेला आहे त्याच्यात आपण टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. झाकण बंद करून द्यायचं, तर ते आटायला पाहिजे की नाही? आटत नाही, कारण तो वाळत चालला. इथे संत महात्मे म्हणतात भोग भोगताची आटला भेद. म्हणजे अनेक प्रकारे संसारामध्ये रममान राहत असताना आम्ही आंतरिक ध्यान धारणा जर करण्याचा प्रयत्न केला तर 100% आपल्यातला भेद सहजपणे आटून जातो, नाही का. त्याच्या पुढे काय वर्णन केलेलं आहे? एकदा भेद आटला तर आपल्याला मग ज्ञान तयार, ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काय होतो? अभिमान होतो. ज्ञानाने अभिमान होतो. त्या दिवशी बोलून गेलो, मंडळी होतीच. कधी कधी यांना राग आला असेल माझा. मी ग्रंथाचं वर्णन केलं. ग्रंथ सुद्धा आपल्याला अभिमान निर्माण करतात, त्याच्यामध्ये ज्ञान आहे. मग आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण लांबट महाराज, हा तुम्ही सुटले हो, यांचं नाव घेता घेता आमचे लांबट महाराज एवढे लांबून आले. त्या दिवशी माझ्याबरोबर कीर्तनाला आलेत, आजही ते आलेत आणि नवे नवे दुसऱ्या महात्म्यांना सुद्धा घेऊन आलेत. त्या महात्म्यांचा पदस्पर्श आपल्या आणि कार्यक्रमाला झाला. यांचं नाव काय? लांबट महाराज, हरिभक्तपरायण वैराळकर गुरुजी, वैराळकर. आता गुरुजी महाराज दोन अनेक महात्मे आलेले आहे, एवढे मला नाव माहित नाही. एक शब्द वापरलेला आहे, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. जेव्हा आम्हाला ज्ञान गिळून फक्त भगवंताचं भजन करायला सांगितलं, म्हणजे नाथबाबाचं प्रमाण सहज आपल्याला आठवते. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐश करी, किंवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, नाही का. म्हणजे ज्या अर्थी मला प्रेम आणि भक्तीशिवाय ज्ञानाची गरज नाही किंवा ब्रह्मज्ञानाची सुद्धा मला गरज नाही. आता तुम्ही जर असं म्हणाल ब्रह्मज्ञानाची गरजच नाही आहे, तर संतांनी मग ज्ञान कशाला ठेवलं? संतांनी ठेवलेलं ज्ञानच आहे, पण मात्र मानवाने प्राप्त केलेलं ज्ञान वेगळं आणि संतांनी प्राप्त केलेलं ज्ञान वेगळं. संतांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्यात अनुभव आहे आणि मानवाने जे ज्ञान प्राप्त केलं त्याच्यात अतिशय आहे. अतिशय आहे एक प्रकारचा, त्याच्यामध्ये शय दाखवलेला आहे. असो संत महात्मे सांगतात अनेक ठिकाणी ज्ञान का गिळावं लागते? कारण की ज्या वेळेला भेद आटून जातो, शरीरातले विकार स्तब्ध होतात, स्थिर होतात, त्यावेळेला ज्ञानाची प्राप्ती, म्हणजे अज्ञान नष्ट होतं, त्यावेळेला ज्ञानाच्या प्राप्तीला आरंभ होतो. पण ते ज्ञान जे राहते ते विषयी आणि विकारी ज्ञान असते. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंद. आता ते विषयी विकारी ज्ञान कसं असते? तर त्याच्यात 2 प्रकार आहेत. लांबटजी महाराज तुम्ही होते, नाही का. कोणतं विषयी विकारी कशावरून म्हणाल? कारण का आपण जे ज्ञानाची प्राप्ती करतो ते विषयी विकारी अवस्थेत करतो आणि विषयी विकारी अवस्थेत केलेलं ज्ञान हे विषयी विकारी ज्ञान राहते आणि विषयी विकारी ज्ञान हे आमचा स्वतःचाही उद्धार होऊ देत नाही आणि शब्दाद्वारे, कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे दुसऱ्याचाही सुद्धा उद्धार होऊ देत नाही. आणि त्या ज्ञानामध्ये दुसरा प्रकार असा आहे, वशीकरण राहते, नाही का. मला एका जणाने प्रश्न विचारला, लांबट महाराज
की महाराज नाही का हो, तुमच्या कीर्तनामध्ये किती लोक राहतात? म्हटलं आमच्या कीर्तनामध्ये एवढे लोक राहतात, फक्त एवढे लोक. चला आमच्या महाराजांच्या कीर्तनामध्ये लाख लोक राहतात. काय म्हटलं त्यांनी? आमच्या महाराजांच्या कीर्तनामध्ये लाख लोक राहतात. त्याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत नाही का. एक प्रश्न असा आहे, लाख लोक राहिलं म्हणजे तो कीर्तनकार मोठा आहे का? आणि कमी लोक राहिले म्हणजे कीर्तनकार लहान आहे का? एक मुलगा वडिला बरोबर गेला आणि गेल्याबरोबर त्याला विंचू दिसले, विंचू मागायला लागला नाही का. त्यावेळेला बाप म्हणायला लागला, विंचू केवढ्याचा आहे? म्हणे हा 100 रुपयाचा आहे. आणि हा केवढ्याचा आहे? म्हणजे तोही 100 रुपयाचा. विंचू दोन्ही 100 रुपयाला. वडील खवळले, म्हणजे काय पागलपण आहे, एवढासा विंचू ही 100 रुपयाचा, एवढा मोठा विंचू सुद्धा 100 रुपयाचा. आधी अनुभव घेता का? मला पैसे द्या आधी, पण तुम्हाला सांग. आणि हे घ्या पैसे, मला दाखवा काय फरक आहे. काय फरक आहे दाखवू ना. मोठ्याच्या अगोदर लहान्याला द्या, या हातामध्ये लावा. जसा हात एवढा ठणका मारला त्याने फुटून दिला विंचू, अंगामध्ये चढायला लागला. म्हणजे मोठा देऊ का? आणि लहान्याचा जर एवढा मोठा ठणका आहे तर मोठ्याचा किती असेल? सांगण्याचं तात्पर्य मोठ्याचं काही नाही, जेवढा लहान्याचा आहे तेवढाच मोठ्याचा आहे. परिवर्तन करण्याकरता लाख लोक गोळा करणारा असो या 100 लोक गोळा करणारा असो, पण वास्तविक पाहता 100 लोक गोळा करणारा जेवढं परिवर्तन करतो तेवढं लाख लोक गोळा करणारा परिवर्तन करत नाही. मी नाव सांगत नाही, फक्त एका कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये 3.5 लाख गोळा झाले अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात. पण ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी साफसफाई केली तर डालभर शिशी निघाले एवढ्या. म्हणजे याचा अर्थ हौशे गौशे 900 नाही का. त्याच्यामध्ये पिणारे येतात, म्हणजे पिणारे आले होते. आपल्या याच्यात आहे का पिणारे? तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मोजून 100-150 लोक राहायचे. पण मात्र तो कोण आहे? ज्ञानोबार आहे. ज्ञानोबार आहे तो 1400 वर्ष जगणारा. चांगदेवाच्या प्रवचनाला जवळजवळ 1400 नाही 2-2 हजार लोक राहायचे. ज्ञानोबारायांच्या प्रवचनाला 100 लोक राहायचे आणि चांगदेवाच्या प्रवचनाला 2-2 हजार लोक राहायचे. त्याने असा प्रश्न केला. त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, हे लाख लोक गोळा जे होतात ते त्यांच्या जवळची शक्ती नाही आहे वैराळकरची. त्यांनी प्राप्त केलेली जी सिद्धी आहे त्याला अघोरी सिद्धी म्हणतात. आणि अघोरी सिद्धीच्या प्रभावामध्ये वशीकरण तयार होतं. आणि वशीकरणाच्या प्रभावाने त्या महाराजांचं कीर्तनाचं त्या लोकांचं काही घेणं देणं नसतं. केवळ ते वशीकरण म्हणजे ती सिद्धी देवता त्यांना आणि आकलन करते, आणण्याचा प्रयत्न करते. म्हणून गर्दी वाढते. गर्दी ही वशीकरणामुळे सिद्धीमुळे वाढते, ज्ञानामुळे नाही किंवा त्या व्यक्तीमुळे नाही. विठ्ठल विठ्ठल मी माझ्या जीवनामध्ये हा अनुभव घेतलेला आहे. मी माझ्या जीवनामध्ये हा अनुभव घेतलेला. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कोणाची निंदा करता? मला निंदा करायची गरज नाही आणि मी निंदा कोणाची करत नाही. लहानपणापासून कधी मी निंदा केली नाही आणि या पवित्र वाणीने अभद्र शब्द कधी बोललो नाही. पण सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो. हा अनुभव मी घेतलेला आहे. सिद्धीच्या प्रभावाने समाज भरपूर गोळा. हा अनुभव मी 13 ते 14 वर्ष घेतला. आणि तुम्हाला त्या नाही का तुमच्या भागात नंतर आलो मी. त्याच्या नंतर 5-10 वर्षांनी आलो. त्यात थोडा शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या बरोबर ठाकरे महाराज होते, सकर्डे महाराज होते. जे माझ्या बरोबर असेल त्यांना तुम्ही विचारा. मी माझा अनुभव सांगतो, पण मात्र आमचे अनुभव देवाचे होते. आम्ही कुठे या कोपऱ्यात जाण त्या कोपऱ्यात जाण त्या झाडाखाली जाण अंगावर घोंगळं घ्या आणि असे मंत्र म्हणा तसे मंत्र म्हणा हे आम्ही काहीच केलं नाही. आम्ही केवळ भगवंताचं भजन करण्याचा प्रयत्न केला. 14 वर्ष आणि अग्निहोत्री राहण्याचा प्रयत्न केला. त्याचाही परिणाम अग्निहोत्री समजते ना वैराग? अग्निहोत्री कोणाकोणाला समजते? अग्निहोत्री तुम्ही विचार करा, हे कोणतं अग्निहोत्री? अग्निहोत्री म्हणजे काय? 14 वर्ष अग्निहोत्री या शब्दाचा अर्थ तो नियम आपल्याला घ्यावा लागतो. गायत्री मंत्राच्या जपाच्या माध्यमातून 14 वर्ष अखंड ब्रह्ममुहूर्तावर, अभिजित मुहूर्तावर आणि गोरज मुहूर्तावर अखंड यज्ञ झाले आणि त्याचे नियम सांगितलेले आहेत. तुम्ही जर रेल्वेने गेले, रेल्वेमध्ये यज्ञ करावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रवास जर 3 दिवसाचा 2 दिवसाचा असेल तर तुम्हाला 2 दिवसाची सुट्टी मिळेल. तर त्या वेळेला तुम्हाला दिवसभर यज्ञ करावा लागेल. असो, तिकडे आपल्याला जायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे
जेव्हा त्याच्यामध्ये विषय राहते, आमच्यामध्ये विषय राहते, विषयी अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त केल्यानंतर आणि ते ज्ञान सुद्धा विषमय होते, विषारी होते, आणि आम्ही जे या बोधाद्वारे शब्दाद्वारे समाजाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो ते ज्ञान सुद्धा ऐकणारे विषयी ज्ञान प्राप्त करतात, सांगणारही विषयी ज्ञान त्याच्याजवळ असतं. त्याच्यामुळे दोन्ही सारखे होतात. आणि त्याच्यासाठी सरळ सरळ प्रमाण तुकोबारायांचं आहे. विषय ओढी भुलले जीव म्हणजे प्रापंचिक क्षेत्रामध्ये विषयाच्या ओढ्यामध्ये वाहत चालले, यात नवल नवल नाही आहे. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा विषय रूपी लोंढ्यामध्ये वाहत चालले जीव. म्हणून तुकोबारायला आली कीव, मग देव यांची कशी करील कीव? कारण यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचे विशुद्ध भावच नाही, नुपजे नारायण भाव. एकीकडे भागवतामध्ये सरळ सरळ सांगितलेला, करिता ऐक्य भावे निज भक्ती उत्कृष्ट नुपजे पूर्ण शांती, तेने होय असतांची निवृत्ती भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदे. म्हणजे नाथ बाबा म्हणता शुद्ध भाव जागृत करावा लागतो. ऐक्य भाव करिता ऐक्य भावे निज भक्ती. निज भक्ती याचं वर्णन केलेलं आहे, त्यालाच म्हणतात टाळा टाळी लोपला ना. निज भक्तीमध्ये काय होणार आहे? अंगोअंगी मुरला छंद, तो छंद तुम्हाला प्राप्त होईल जो छंद भगवंताचा आहे, मायेचा नाही. आम्ही मायेच्या छंदामध्ये अडकण्याचा प्रयत्न करतो. दुसरा अर्थ आहे विषयाचा. काल बोलून गेलो आपण, ज्या ग्रंथामध्ये आपण वाचण्याचा प्रयत्न करतो ते शब्द सुद्धा विषय आहे. मी म्हणत नाही, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय आहेत. आणि पंच विषयाच्या भगवंत लई पलीकडे आहे, एवढा पलीकडे आहे. त्या विषयाचा भगवंताचा काहीही संबंध नाही. म्हणून शब्द हे विषय आहे. त्या शब्दाला स्वच्छ करण्याकरता आम्हाला प्रयत्न करावा लागेल. ज्ञानोबारायांनी सरळ म्हटलेलं, मंतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगली. म्हणजे ती कथा सोडू नको, खराब आहे म्हणून. हे शरीर खराब आहे म्हणून या शरीराला खराबच ठेवायचं का? तुकोबारायांनी 5 अभंगाचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये नाटाचा अभंग आहे. एक चरण चांगलं मार्गदर्शन करते, एक चरण थोडस वेगळं मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. एवढं अपवित्र शरीर आहे. मग अपवित्र शरीर आहे म्हणून त्याला शुद्ध करायचं नाही का? मग तुकोबार आहे म्हणतात ते शुद्ध होऊ शकते ना. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधरे परब्रह्म. 2 चरण माझ्या पाठ आहे. 3रं चरण हो निकम बाबा. 5 चरणाचा हा नाट आहे, नाटाचा अभंग आहे. म्हणजे 3 चरण, 2 चरण चांगलं मार्गदर्शन करतात, 3 चरण जसं शरीर दुःखाचे कोठार. शरीर हे एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. पण तुकोबार आहे म्हणतात वाईट शरीरातूनच आम्हाला चांगलं परब्रह्म परमात्माला प्राप्त करता येतं. मला सांगा, हिरा कुठं तयार होतो? हिरा कुठं तयार होतो? कोळशात. आता कोळसा वाईट आहे की चांगला आहे? कोळसा वाईट आहे. हिऱ्याच्या समानतेने पाहिलं तर कोळसा वाईट आहे. पण मात्र एवढ्या वाईट जागेमध्ये राहतो तो हिरा आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा जास्तीत जास्त वाईट ठिकाणातून प्राप्त होतो. जरी शरीर वाईट असेल पण मात्र त्याला जर प्राप्त करायचं असेल तर या शरीरामध्ये परिवर्तन करावं लागल, कोळशामध्ये परिवर्तन करावं लागल. आणि ज्या कोळशातून हिरा निघतो, हात जरी काळे होत असेल पण बहुकिमतीचा हिरा निघतो. ज्या कोळशातून हिरा निघतो नंतर त्या हिऱ्याच्या संगतीमुळे कोळशाला सुद्धा किंमत आलेली आहे. आज आपला विदर्भ सर्व गोष्टीने सुजलाम सुफलाम आहे. पण सर्वात अगोदर लोक नाव कशाचं घेतात? पराठीचं कापसाचं नाही घेत, सर्वात अगोदर कोळशाचं घेतात. म्हणजे कोळशाची खाण म्हणतात विदर्भामध्ये आहे म्हणून विदर्भ साधा नाही आहे. नंतर मग हे कपाशी वगैरे याचं नाव नंतर घेतात. सांगण्याचं तात्पर्य, सोनं सुद्धा कुठं आहे? मातीतच आहे. आपला देश थोडासा नाही का लय लांब आहे. तुम्ही अरब देशात जर गेले ना, सोन्याच्या खाणी आहेत. म्हणून तर थोडेसे जास्तीत जास्त ते. आणि अगोदर आपल्या देशाला लुटून नेलं त्यांनी.
आणि आपल्या देशाला लुटून नेलं, आपल्या देशातलं धन त्या देशामध्ये गेलं, त्या देशाला पवित्र करण्याचा प्रयत्न केला. जेवढं धन आपल्या देशातलं त्यांनी लुटलं त्याच्या 1000 पटीने धन त्यांना प्राप्त झालं. सोन्याच्या खाणी आहे. खाणी म्हणजे काही डायरेक्ट सोनं भेटत नाही, मातीतून सोनं तयार करतात, ते गाळणं वगैरे तसं. त्याच पद्धतीने सुवर्ण तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल. परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. जरी शब्द विषयी आहे पण ते विषयाचं मंथन करून आपल्याला जसं दूध राहते, दुधामधलं लोणी आपल्याला डायरेक्ट काढता येणार नाही, त्याच्यामध्ये वाईट पदार्थ टाकावं लागेल. दुधाच्या मानाने आंबट पदार्थ हा वाईट आहे, तसाही वाईटच आहे. तुम्ही जर शुक्रवार पकडणारे जर असेल, तुमच्यामध्ये कोणाकोणाला संतोष माताचे उपवास असतात, हात वर करा. म्हणजे आता फक्त एकाच ताईने हात वर केला. आमच्या आईने वरेपर्यंत शुक्रवाराचं व्रत केलं नाही का. 12 वर्षानंतर त्या संतोषी मातेचं व्रत केलं म्हणून 12 वर्षांनी माझा जन्म झाला म्हणून माझं नाव काय ठेवलं? संतोष ठेवलं. ते संतोषी मातेचा सिनेमा आला होता. ते सिनेमा पाहून एवढं घरोघरी संतोषी मातेचे व्रत, एवढे नाव, ज्याचं त्याचं नाव संतोष, ज्याचं त्याचं नाव संतोष. आता पाहिलं नाही का तुम्ही, मिश्राजी आले तेव्हापासून एवढी भक्ती वाढली, ज्याच्या त्याच्या घरी शिव 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 नाव ठेवून राहिले. आता शिव 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 म्हणजे एखादं पाहिलं. त्या संतोषी मातेच्या सिनेमामध्ये सर्वात महत्वाचं व्रत, त्या व्रतामध्ये एका वस्तूचा